नवरात्री स्पेशल नायलॉन साबुदाण्याचा खमंग व खुसखुशीत असा चिवडा. हे बघताय आता. खाऊन बघते आता. वाव, कसा झाला मम्मी? खूप छान ना, कुरकुरीत. अरे वा, व्यवस्थित तेल नाही, काही नाही, काही तेलकट नाही बिलकुल. हे बघा असा चिवडा. हो, ग्रेट, नंबर 1. नवरात्र स्पेशल नायलॉन चिवडा, नायलॉन साबुदाण्याचा चिवडा बनवते आज मी. ओके, बघा आता. चला आपण तयार बघा आता काय काय साहित्य लागतं. हे नायलॉन साबुदाणा आहे 1 वाटी, पाव वाटी शेंगदाणे, थोडेसे काजू, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हे आपल्या मागच्या वर्षीचा किस केलेला होता ना आपण तो, बटाट्याचा तो. अरे वा. आणि साखर, एवढं साहित्य लागणार आपल्याला. आणि हे ऐच्छिक आहे, तुम्हाला पाहिजे ते टाका. तर नाही टाकलं आपल्या घरच्या साहित्यांमध्ये पण करू शकतो. ओके, आता हे कमी तापलेले आहे तोपर्यंत आपण काजू हे तळून घेऊ. आणि हे पटकन होतात ना. आता हवा खूप आहे ना. हा चिवडा असा असतो ना ताई, एरवी केव्हाही केला तरी चांगलाच वाटतो. आता हा मागच्या वर्षीचे साबुदाणे आपण मागच्या वर्षी उपवासाला केले होते ना, हो, तेव्हाचा साबुदाणा होता आपला हा. बटाटा किस पण तेव्हाचाच आहे. आपल्याला शेंगदाणे पण टाकून घेऊ आपण त्याच्यात. हो, शेंगदाणे पण छान तळून घ्यायचे जराशे असे. शेंगदाणे झाले आम्हाला काही साबुदाणा. ओके, आणि कढीपत्ता, बटाट्याचा किस सगळं तळा का झालं. सगळं एकत्र करायचं. राहू दे ते जोरात. पुढं घेतलं साबुदाणे झाले आता बघा, शेंगदाणे झाले आता बघा. कारण नंतर पण ते होतच राहतात ना, त्यांची प्रक्रिया चालूच राहते करायची. हो, त्यामुळे नाही तर मग काळे होऊन जातात मग ते. आणि नुसतं थालीपीठ हे ते खाऊन कंटाळायचं ना, जरा असं वेगळं बरं वाटतं जरा. बटाट्याचा केस टाकला आता. ओके, बटाट्याचा केस पण तळून घेऊ. किस ना जास्त लाल नाही करायचा तो. जाड आहेत ना ते, थोडा वेळ लागेल कडक व्हायला. नाही होतोच तो लगेचच. छान झाला आता. आता साबुदाणा तळून घेणार ना. साबुदाणा हे काढून घे ना. हो, शेंगदाणे तळलेत, काजू तळलेत. आता बटाट्याचा किस बटाटा पण झाला. आता साबुदाणा. हे बघा, टिश्यू पेपरवर काढून घेतले आपण. पूर्ण तेल गेलं. टिश्यू पेपर वापरायचा मात्र, तेल सोक होतं ना सगळं. आता थोडे थोडे हे टाकतो. कधी उडतात एकदा. चांगले तळून घ्यायचे. कडकडीत आतमध्ये कच्चेच राहतात. आणि बटाट्याचा किस नसला ना आपल्याकडे तर डायरेक्ट बटाटा कच्चा घ्यायचा, चालून घ्यायचा, किसायचा आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा.
बटाटा. हां, आणि कोरडा करून घ्यायचा. हं. कोरडा करून घेतला ना हं. मग नंतर तळायचा, म्हणजे असा खरपूस होतो तो पण. हो. म्हणजे असं नाही का किसच पाहिजे आपल्याकडे. किस नसला तर पर्यायी उपाय. हां, बटाटे छान सोडून किसून घ्यायचे, 2-3 पाण्याने जाऊ द्यायचं हं. आणि जरा कपड्यावर पसरून घ्यायचे. कोरडे झाले का मग तळायचे. आपण हे असं पटकन पाहिजे तेव्हा कसं हे बनवतो Instant, हां. बटाट्याचे चिप्स, तसं इन्स्टंट बटाटा चिप्स हां, तसं. तसं करायचं ते. हे बघा असा मोठ्या गॅसवर अशा चटचट चटचट आवाज येईपर्यंत तळावे लागतात. बापरे, हां. आवाज पण येतोय ना. हां, नाही तर मग ते मध्ये कच्चे राहतात ना. कच्चे राहतात. मग जसं चटचट आवाज येईपर्यंत तळायचे, ते पण मोठ्या गॅसवर. बारीक गॅसवर तळले का तेल सुटतं. तेल. हां. आता हे झालं, चला तर कढीपत्ता आणि मिरचीच तळून घेते. कढीपत्ता आणि मिरची तळून घेते. हो हो. डायरेक्ट याच्यावरच तळून घेते आता. अंगावर उडे ना बाजूला हो. तर कावळा आल्या बघ, दाखव तिकडे. किती उघड ना आता. आवाज आली गेली आता, पहिली झाली आवाज. कढीपत्ता आणि मिरची तळून घ्यायचं. बारीक मिरची ना ती खाली पण तळून तळून घ्यायची ती पण. तिखट मिरच्या आहे, तिखट वास येतोय. लवंगी मिरच्या. म्हणूनच दोनच घेतल्या मी पण. हं. पण ते जरा चिवडा चांगला पाहिजे ना, छान वाटतं जरा असं हं. कुरकुरीत आणि जरा तिखट असला का छान हो, वाटतं खायला. टेस्ट येते. माझं तिखट मिरच्याच आवडतात. हो. साध्या मिरची एवढं हे ते तळून टाकलेलंच परत. हे बघा, साबुदाणे पण तळून झालेत मस्त. दाखव ना त्या कावळ्याला, देते ना मी मध्येच करता करता. हा, मी देते त्याला भाकरी. घाबरलाय तो मम्मी. कडकडीत झाल्या तळून. थांब, तो कावळा आला, त्याला भाकरी देते बिचारायला. तो थांब. घे रे बाबा, घे. बिचारायला हे भूक बघा, लागली. घे. अन्नदान केलं ते पण कावळ्याला. झालं आता. हे बघा, आता हे पण झालं टाकून. ओके. आता याच्यात थांब, मी याच्यात मीठ टाकते आणि खडीसाखर. खडीसाखर. मीठ आणि थोडी खडीसाखर टाकायची. खडीसाखर गोडसर. हां, टेस्टमध्ये फरक पडतो. आता एकत्र करायचं. टाकत एकत्र करून 2 चमचे टाकायचे. एकत्र करायचं. हे काढून दुसऱ्या याच्यात टाकायचं. खडीसाखर आणि मीठ. कसा दिसतोय आपला चिवडा. खूपच छान. आता दुसऱ्या याच्यात काढून घेतलं. हो.